बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पायाभूत प्रकल्पांना युनिक आयडी देण्यासाठी उच्चस्तरीय समिती करणार गठीत, खर्चात कपात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोर्चा उद्या मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत निघणार भव्य मोर्चा। मुंबई किनारी रस्ता आणि वरळी वांद्रे सागरी सेतू जोडणारा पूल 26 जानेवारीला खुला होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का, रत्नागिरीच्या शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांनी दिला राजीनामा। वर्धा शहरामध्ये वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून 350 महिला कुस्तीपटूंचा सहभाग। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय। कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदानासंदर्भात जे लोक खबर देतील त्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार, गर्भलिंग निदान विरोधी कायदा अधिक बळकट करण्यासंदर्भात केंद्राच्या राज्यांना सूचना। कल्याणमध्ये 5 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मानपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलिसांनी संयुक्तरित्या केली कारवाई, यामध्ये 4 महिलांचा समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।